नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. आता आपला पुढचा जो विषय आहे तो आहे आपला दुहेरी हेतू. आपणा सर्वांचं स्वागत आहे. पुढे जाण्याआधी आपल्याला काही प्रश्नांवरती विचार करायचा आहे. चला तर मग बघूया हे प्रश्न काय आहेत. माझ्या आयुष्याचा हेतू असणे गरजेचे आहे का? आहे तर का? किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही काही गरज नाहीये तर का नाही ह्याच्यावरती पण विचार करणं गरजेचं आहे. जर होय असेल तर त्या हेतूच्या केंद्रस्थानी काय असायला हवे ह्याच्यावर सुद्धा विचार करणं खूप महत्वाचं आहे. आणि तो जो हेतू आहे तो आपण कसा साध्य करू शकतो तोही आपण विचार करणं महत्वाचं आहे. तर मग आता पुढे जाऊया. प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मानवाच्या उदात्त स्वभावाबाबत आपण याआधी चर्चा केलेली आहे. आपण हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की माणूस हा एका समृद्ध खाणीसारखा आहे जिच्यात खूप मौल्यवान रत्न आहेत. या रत्नांमध्ये माणसात असलेले संभाषणाचे सामर्थ्य, शोध घेण्याची शक्ती, सर्जनशीलता अशा महान क्षमता आणि सामर्थ्यांचा समावेश आहे. तसेच न्याय, प्रामाणिकपणा, करुणा व त्याग असे अद्वितीय गुण आणि गुणधर्म सुद्धा समाविष्ट आहेत. मानवाला दिलेले हे सर्वात मोठे उपयुक्त साधन व्यर्थ आहेत की त्याच्या महान मानवी रचनेमागे काही हेतू आहे. यावर आपण विचार केला पाहिजे. चला तर मग आता या अनोख्या स्वभावाला विचारात घेऊन आपल्या जीवनाच्या हेतूवर चर्चा करूया. आपली क्षमता निर्माण करण्यावर आणि सर्व मानवजातीच्या शांती आणि कल्याणाचे कारण होण्यासाठी योग्य लक्ष केंद्रित केल्यास आपले जीवन किती परिपूर्ण होऊ शकते याची एक सुंदर कल्पना करा. पुढे जाण्याआधी आपण एक गोष्ट बघूया. तुमचे जीवन वाचवण्यायोग्य आहे का असं या गोष्टीचं नाव आहे. एकदा एक मुलगा नदीत बुडत होता. त्याने मदतीसाठी आरडाओरडा केला. तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीने नदीत उडी मारून मुलाचा जीव वाचवला. तो माणूस निघून जात असताना मुलगा म्हणाला, धन्यवाद. त्या माणसाने विचारले, कशासाठी रे तू धन्यवाद म्हणतोय मला? मुलाने उत्तर दिले, माझा जीव वाचवल्याबद्दल. त्या माणसाने त्या मुलाच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाला, मुला, तू मोठा झाल्यावर हे सुनिश्चित कर की तुझा जीव वाचवण्यायोग्य होता. मित्रमैत्रिणींनो, आपण या ग्रहावर एका उद्देशाने आहोत. आपण एका मोठ्या चित्राचा भाग आहोत आणि एक महत्वाची भूमिका बजावत आहोत. पण फार कमी लोक त्यांच्या जीवनाचा हेतू जाणतात. आपल्यापैकी अधिकांश लोक फक्त अस्तित्वात आहेत आणि आपले दिवस उद्देशपूर्ण जगण्याऐवजी आपण इथे नुसते मोजत राहतो. डॉक्टर अल्बर्ट आइन्स्टाईन यांना एकदा विचारण्यात आले होते, आपण इथे का आहोत? त्यांनी उत्तर दिले, जर विश्व अपघातातून निर्माण झाले असेल तर आपण एक अपघात म्हणून इथे आहोत. पण जर विश्वात अर्थ दडलेला असेल तर आपल्या अस्तित्वाला देखील अर्थ असेल. आणि ते पुढे म्हणाले, मी जितका जास्त भौतिकशास्त्राचा अभ्यास करतो तितकाच मी मेटाफिजिक्सकडे म्हणजे जीवन, सत्य, ज्ञान यांच्या स्वरूपाविषयीच्या तत्वज्ञानाकडे सुद्धा आकर्षित होतो. सद्यस्थितीत सर्व मानवता आपल्या सामूहिक जीवनातील एका अनोख्या टप्प्यातून जात आहे. या कालावधीची तुलना एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील त्या कालावधीशी केली जाऊ शकते जेव्हा त्याचे बालपण संपलेले आहे परंतु त्याने अद्याप प्रौढत्व गाठलेले नाही. मग हा काळ कोणता आहे? तर हा काळ आहे संक्रमणाचा, ज्याला आपण किशोरावस्था किंवा पौगंडावस्था असे म्हणतो. पौगंडावस्थेचा काळ त्याच्या लहानपणीच्या पूर्वीच्या आयुष्याशी आणि प्रौढ म्हणून त्याच्या भावी आयुष्याशी काही प्रमाणात मिळता जुळता असतो, पण प्रत्यक्षात मात्र त्यांच्यापेक्षा संपूर्णपणे वेगळा असतो. बालपण आणि प्रौढत्वातील संक्रमणाचा हा काळ म्हणजे पौगंडावस्था. दृश्यमान बदलांचा काळ आहे. त्यामध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक आणि वर्तणूक संदर्भातील बदलांचा समावेश असतो. एक पौगंडावस्थेतील व्यक्ती जीवन आणि उत्साहाचे नवीन प्रमाण दर्शविते. तरीही पौगंडावस्थेचा काळ आव्हानांपासून मुक्त नसतो. त्यांच्या शारीरिक, भावनिक आणि मानसिक बदलांशी संबंधित समस्या, समवयस्क गटांशी संबंध, तणाव आणि स्व ओळखीचा शोध व त्याबाबतचा गोंधळ आणि काही वेळा धोकादायक वर्तन. त्यामुळे किशोरवयीन मुलांसाठी स्वतःच्या जीवनाची स्पष्ट ओळख आणि जीवनाचा हेतू असणे व तो पूर्ण करण्यासाठी
लक्ष केंद्रित करणे अत्यंत निर्णायक असते. ज्या प्रकारे एक किशोरवयीन जीवन आणि उत्साहाचे नवीन प्रमाण दर्शवते, त्याचप्रमाणे आज संपूर्ण मानवजात नवीन शोध, नवकल्पना आणि प्रगती यांच्याद्वारे बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलतेचे नवीन स्तर प्रदर्शित करत आहे. उदाहरणार्थ, बालमृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. मानवी आयुर्मान वाढत आहे. जगातील प्रौढ लोक ज्यांना लिहिता वाचता येते अशा लोकांचे प्रमाण वाढत आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांचे प्रमाण वाढत आहे आणि जागतिक अन्न उत्पादन लोकसंख्येच्या वाढीपेक्षा वेगाने वाढत आहे. तथापि दुर्दैवाने या नवीन कल्पनांना नेहमीच प्रौढत्वाच्या परिपक्वतेद्वारे मार्गदर्शन मिळते असं नाहीये. म्हणूनच उभारणीची प्रक्रिया वेगाने घडत असताना विनाशकारी नकारात्मक प्रक्रिया देखील एकाच वेळी जोमाने वाढत आहेत आणि त्या आपल्याला प्रत्यक्ष दिसत आहेत. आज जगात पूर्वीपेक्षा भुकेने व्याकुळ झालेले लोक जास्त आहेत. त्यांची संख्या वाढतेच आहे. त्याचबरोबर ज्यांना वाचता किंवा लिहिता येत नाही, ज्यांच्याकडे स्वच्छ पाणी किंवा सुरक्षित आणि चांगली घरे नाहीये आणि स्वयंपाक करण्यासाठी आणि स्वतःला उबदार ठेवण्यासाठी पुरेसे लाकूड इंधन नाही, यांच्या संख्येत सुद्धा वेगाने वाढ होते आहे. श्रीमंत आणि गरीब राष्ट्रांमधील दरी रुंदावत आहे, कमी मात्र होत नाही. आणि एकंदरीत ही प्रक्रिया योग्य मार्गावर परतण्याची शक्यता अतिशय कमी दिसते आहे. धन्यवाद.